गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या प्रीतमच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे वुमन्स डे आणि आजचा आपला टॉपिक तुम्ही टायटल किंवा थंबनेल बघून गेस केलाच असेल। तर हो, जसं आपण नायक मूवी बघितलेला त्याच्यामध्ये होतं की मी अजून आंघोळ नाही केली आहे, सॉरी, म्हणजे तसं दिसत असेल तर। सो उठलोय, प्रिया आवरते, परंतु आजचा ब्लॉग चालू करायचं ते तिला माहीत नाही, मी दरवाजा लावून घेतला। हां, तर मी होतो नायक मूवी तुम्ही बघितला असेल, त्याच्यात एक दिन का सीएम असतो। तर हीच कन्सेप्ट घेऊन आज स्पेशल वुमन्स डे म्हणून आज मी पूर्ण एक दिवस बायको म्हणून जगणार आहे। तर ही कन्सेप्ट कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा। जे जे माझी बायको कामं करते, एक स्त्री तिच्या आयुष्यातील तिच्या तर एक दिवसात त्या 24 तासात किती काम करते, किती काय काय सॅक्रिफाइसेस करते, तिच्या दिवसभराची प्लॅनिंग कशी असतो, रोज एकच काम करते किंवा ती मल्टीटास्किंग करते, किती इमोशन एक्सप्रेशन्स ती व्यक्त करते, या सगळ्या गोष्टी आज मी एक बायको म्हणून जगून बघणार आहे। ब्लॉग चालू करूया। कन्सेप्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। सगळ्यात पहिले बघू प्रिया कुठे आहे, प्रिया काय करते, मग आपण तिचं काम करूया। प्रिया, प्रिया दे, मी करतो। काय करायचं सांग लवकर, काय करायचं सांग लवकर, काय करायचं। हा, आज वुमन्स डे आहे ना, तर हा आज मी एक दिवसाची बायको आहे तुझी। एक अरे बदल काय खरंच बोलतोय, अरे खरंच बोलतोय मी। हा, तर हे बघा, ती ब्लँकेट सुकवायला चालली होती। हा, म्हणून मी उठलो पहिले बाथरूम म्हणून मी बाथरूम घासून घेतलं तिकडचं, इकडचं प्रियाने घासलं, कारण ना मला आवाज आला म्हणून, त्यामुळे मी तेव्हा उठलोच होतो नुकतंच। हे बघा, प्रियाने एकदम स्वच्छ करून घेतलंय बाथरूम मस्त। ब्रश पण मी करणार ते इकडं। नाही, तुझा ब्रश मी वापरणार आहे। लवकर लवकर दे, लवकर। हा, हे स्किप होईल ना बाबा, हे नाही करणार मी मजाक करत होतो। सगळं काम तुम्ही करणार हो, आज मी तुझी बायको। चल लगेच, पण हे ब्लँकेट टाकून येतो ना पहिले। चला, कामाला झाली आहे सुरुवात। आणि हो, पहिलं काम जे सकाळी उठल्या उठल्या प्रिया करते ते म्हणजे कपडे धुणं। मला कपडे धुवायला तर नाही मिळाले, परंतु एक ब्लँकेट होतं ते मी प्रियाच्या हातातून घेतलं आणि आता आलोय सुकवायला। किती इझी काम आहे, एवढंच काम आहे। मला वाटलं नाश्ता बनवायचा आहे ना। माझं काम काय असतं, रोज दूध आणायला मी जातो। आता तू जाय दूध आणायला थोडी। हा, मग तू मला नवरायला फटक फोन करून सांगता दूध घेऊन ये। हा, चल तसं कर मग। तुम्ही सांगतात ना आता मग कर तसं। हा, तुम्ही बोला, कर ना आता, माझं काम तर तू कर, कमी पण ते पण मीच करू। तुम्हीच करा। बरं ठीक आहे, चल जाऊ दे, चॅलेंज माझं आहे तर मीच करतो। मी दूध घेऊन येतो, मग चहा ठेवतो, मग तुझ्यासाठी जेवण बनवतो। हो, सगळ्यात पहिले तर माझी बायको स्किन केअर रुटीन फॉलो करते, मी पण ते फॉलो करून घेतो पहिले। तिचा दिवसक्रम तिथून चालू होतो। झालं मस्त फ्रेश। तुम्ही प्रियाचा ब्लॉग बघता ना, आज माझा पण बघावं लागेल, कारण आज मी प्रिया आहे। आता पहिले दूध घेऊन येतो, कारण नवरा पण मीच आहे आज। दूध आणायला चाललो होतो, तू कामाला लागली पटकन। दूध घेऊन या पहिले, दूध आणायला गेलो मी घेऊन जा पहिले दूध। कपडे टाकले तुमचे धुवायला, काय खरं नाही बाई, तू बसत नाही एक जागी। आलो मी दूध वगैरे घेऊन, ते या काम करतेच आहे। मला नाही वाटत आजचा टास्क तू पूर्ण, मला नाही वाटत तू आजचा टास्क पूर्ण होऊ दे तू माझा। तुमच्यामुळे किती काम अडून राहतात। बापरे, मग किती वेळ थांबू? तुला मदत करायचं किती वाजले बघा, चहा भेटला का अजून? 9:30 चहा आणायला गेले, किती वाजले? 12:30 चहा बाळाचं चहाची वाट बघून लिंगडाय। थांब मी काय बघत? तुम्हाला कॉफी, ब्लॅक कॉफी प्यायची? नाही, मी चहा पिला आता, मी ब्लॅक कॉफी पिली सकाळी। तुला पण कॉफी प्यायची ब्लॅक? पटपट आवरा, 1 वाजला चहा बनवायला। अद्रक कुठे आहे? अद्रक सगळं मलाच विचारून करणं, त्यापेक्षा मी केलेलं बरं ना। मग मी एक दिवसाच हे घेतलंय फक्त। परत थांब, अद्रक फ्रीज मध्ये अद्रक कोण ठेवतं का? मी काही पण फ्रीज मध्ये मी नाही ठेवत, बाहेरच। नाही, मी बाहेरच ठेवते, पण मी आजच ठेवलं मध्ये। कुठून टाकतो, कुठून ते? हे कुठे आहे? खलबत्ता समोरच आहे, हे बघा मला दिसतोय समोर, ग्लासच्या मध्ये मिडलला। हे बघा, अरे हा,
आणि कुठे इकडे ह्या ड्रायव्हर मध्ये पहिल्या असं इकडं तिकडं वस्तू ठेवशील तर मग कसं चालेल? पाहिलं ना. चांगलं करा. एकदम भारी झालंय. टाका. ओके का? ओके. कोको पाहिलं का कसं पाहतोय? आज मम्माने किचन मध्ये डॅडा काय करतोय रे डॅडा? काय करतोय डॅडा? डोल्या शॉक झालाय तुम्हाला इथं. बापरे बापरे बापरे. चला तर राजाला मी खाऊ अरे सॉरी. हॅपी वुमन्स डे तुला करायचं राहिलं मला. थँक्यू. कोमल हॅपी वुमन्स डे. कुठे गेली कोमल? हॅपी वुमन्स डे. अशी लूक देते जसं का दिवस अख्खा संपला. कॉफी हातात घेतली अशी लूक देतो मला. हा वुमन्स डे चं विश नाही केलं. एका हातात फोन आणि कॉफीला पटकन विश पण करू शकत नाही. कोमल माहिती का मी 8 वाजता उठून विश केलं, नंतर ब्लॉग स्टार्ट केला 8 वाजताच. आणि मला बोलले की आज सगळे काम मी करणार. आज 1 दिवसाची बायको मी आहे. अर्ध झाल्यावर नाही. आता मी दूध आणायला गेलो, मी तिला सांगतो तू कम्प्लीट आराम कर. मग आता माझी कॉफी तुम्ही बनवून दिली. अरे मग तोच विषय झाला. बायको मी तिचा आहे ना आता, तुझं थोडी. तर आता हे पण तू करते. तिला मी सांगतो तू बस, ऐकतच नाही पोरगी. बाबा आता 1 वाजलाय चहा प्यायला, ते 4 वाजता खाऊ घालायला त्याला. बरोबर. थांब मी खाऊ घालतो कोकोला. कोकोला मी खाऊ घालतोय. कोको इकडे. कोको टीम चल सगळ्यांना चहा वाटतो पहिले. चला. बापरे, पूर्ण दिवसातलं फक्त 3रं काम आहे. मला नाही वाटत मी तिच्यासारखं काम करू शकतो. आणि खरंच हॅट्स ऑफ आहे प्रिया की तू इतकं काम करतेस. आणि हॅट्स ऑफ त्या एव्हरी वुमनला जे जॉब पण करतात, जे घरातलं पूर्ण मॅनेज पण करतात आणि तरी पण त्यांची कसल्याही बाबतीत कंप्लेंट नसते. खरंच खूप स्पेशल असतात त्या वुमन. आत्ता मला समजलं की पसारा का होतो ते. आता मला समजलं पसारा का होतो. आणि डेंजर काम आहे दिवसाचं रोज. बापरे बापरे. अगं सगळे आहे ना खायला. चालू आहे बाबा. असं वाटतं मी फक्त आज तिचा एकटीचा बायका. बरं पण नवरा करतो ना बायकोसाठी. हो, नाही तर काही काही मोबाईल आणि लॅपटॉप घेऊन बसलेले असतात. बरंय. हा तेच ना. चला बाबा, आम्हाला पण भेटलंय. माझा पण वुमन्स डे करतात भाऊजी सोबत बायको सोबत. आज बंद केलं मी. बरं बोल. आज सगळे वुमन साठी काम करणार सर्व. दादा चला बाबा आम्ही चहा पितो आता. हो गांग, तुला 1 दात आला तो घासला का तू? राजाला 1 दात आला. राजूला 1 दात आला आमच्या. मी बाहेर गेलेलो होतो म्हणजे भाजीपाला आणायला, कारण भाजी बनवायची आहे. 3 वाजले तेव्हा भाजी बनवायची आहे. मला अजून काहीच माहित नाही. मी आता भाजीपाला घेऊन आलो पूर्ण. हे बघा बनवून ठेवलंय. भाजीपाला काय आणला? बनवता नाही जा भाजीपाला. भात बनवलं, भाजी झाली. अरे ही बाईला सॅटिस्फॅक्शनच नाहीये. किती दिवस असंच चालणार? बायको म्हणून मी भांडणार तर हीच भांडू राहिली माझ्यासोबत. माझी काय चुकी आहे? मला आणायला पाठवते सामान, मग हे कोणी आणलं? मग आता मला म्हणते तुम्ही जा लवकर सामान घेऊन या. मी म्हटलं तू जाय ना. तर म्हणते नाही 2 व्हीलर पप्पा घेऊन गेलेले. तर भांडायचं नाही. भांडायचं नाही. ती भांडती माझ्याशी. सांगा ना हो यांना, सांगा. माझ्यासोबत भांडती ती. हो मग ते नवरा आहे ना माझ्या आज. का हो सांगा ना. ऐकतच नाही. मग आज मी बायको आहे ना त्यांची. तरी ते भांडतातच आहे माझ्यासोबत. बघितलं. एक आहे ना, नवऱ्यांचा दिवस सुद्धा यायला पाहिजे. खरं सांगतो. नुसतं वुमन्स डे नाही. थांब मी करतो ते 2 मिनिटं. दे मी करतो ना. झालं. तुम्ही 1 तास लावती.
अरे करू नाही देत नाही वरून म्हणते 1 तास लावतील. तुम्ही काय तू माझा प्लॅनच ब्लॉक करणार आहे तुम्ही तू. ताट वगैरे तिकडे घ्या सगळं. ताट वगैरे घेऊ का? चल ते निदान नाही तुझं पूर्ण काम तर अर्ध करतो. ताट घ्या, जेवणाची ते भात सगळं घ्या. घेतो ग प्रिया मी सगळं. हे पाहिलं का? हे सगळे म्हणते आज रांगोळ पण नाही केली. मी केली, तू नाही केली. मी सकाळी मस्त आवरून फ्रेश झालोय. तुलाच माहिती आहे. मी आज कपडे धुतले बाळाची सगळे ब्रश मारून. म्हणजे माझे काम तिने केले आज. ते तिचेच काम आहे. ती बोलली जर तुम्हाला हे दिलं ना तुम्ही महिनाभर नाही करू शकत. बरोबर. किती काम करते म्हणजे माझी बायको दिवसभर. बघा माझी बायको सोडा सगळ्यांच्याच घरात असत असेल. किती काम करतात बाया. नाही अजून तर तुमच्यावर सगळं लोटलं पाहिजे काम. ते लोटल्यावर समजेल तुम्हाला मी किती काम करते ते. बाळापासून सगळ्या गोष्टी. आता बाळाला खेळवतो सांभाळ. बाळाला खेळवू शकतो पण आता दूध पाजायचं काम तिचं आहे. धन्य आहे आपण त्या गोष्टीसाठी. प्रत्येक स्त्रीचा याच्यासाठीच माझा सन्मान आहे. या जगात माणूस सगळं करू शकतो शिवाय बाळाला जन्म देणं आणि बाळाला दूध पाजण्याशिवाय त्या आयुष्यात माणूस नाही करू शकत. धन्य त्या माऊलींसाठी. जेव्हा तुम्ही ते बाळ बघते हसतंय. मला साफ करावं लागेल ना म्हणून सॉरी बोलते. अंडर मला साफ करावं लागेल ना म्हणून सॉरी बोलते. अंडर चला भाऊ आता खूप थकलोय मी आज काम करून करून. बापरे काय नाटके दादा तुमची. खरंच सगळे काम मी केले आणि बापरे म्हणजे मी काहीच नाही केलं का? अर्धे कामातच मी एवढं थकलो म्हणजे विचार करतो किती काम करते. पण दादा तुम्ही जाम नाटकी करता. बदला घेतोय सकाळचा बदला घेतोय. तिकडे तर अजून वुमन्स डे पण नाही केलंय. जरा जाऊन स्टोरीला बघा. केले का? आता ठेवली वाटतं. नाही स्टोरीचा टायमिंग बघावं लागेल मला. सकाळी ठेवली. आपल्या ज्युसर मध्ये मस्त बीटचा ज्यूस बनवलाय एकदम हेल्दी. आधीच माझा एवढा फॅट लॉस झालाय अजून फॅट लॉस करू नका. मला काय ढाचे देतात माहितीये. म्हणतात बीटरूट पी. आता इकडे दादा पिणार नाहीये, ताई पिणार नाहीये, कोमल पिणार मला खरंच नाही आवडत. हे माझ्या अंगावर दिले आणि मला काय बोलतात माहितीये का? अरे हे पी ह्याच्याने वेट लॉस होतो. खरंच वेट लॉस होतो भाऊ. खोटं नाही सांगत. हेल्दी आहे ना पण. आणि टेस्ट कशी लागते ते सांग. शुगर नो शुगर. हा शुगर वगैरे काहीच नाही. टेस्ट कशी आहे? भारी आहे. जाम भारी ना. तुमचं तोंड असं का झालं? क्या बात आहे. जगावं त्या एका व्यक्तीसाठी, तिच्या आनंदासाठी, तिच्या हसण्यासाठी. ती वेगळी असते प्रत्येकासाठी. तिच्या सोबतच्या नात्याचं नाव असतं वेगळं प्रत्येकासाठी. कधी प्रेयसी, कधी प्रियकर, कधी नवरा, कधी बायको, कधी भाऊ, कधी बाबा, कधी आई तर कधी ताई. भावना मात्र एकच.